भाजपा विधानसभेच्या 160 ते 170 जागा लढणार आहे असं सूत्रांकडून कळतंय। शिवसेनेच्या मागणीला अंकुश लावण्याची स्थानिक नेतृत्वाची मागणी आहे। महायुतीतील शिवसेनेच्या प्रभावामुळे भाजपचे नेते अस्वस्थ असल्याची चर्चा आहे। लोकसभेतील चांगल्या कामगिरीमुळे शिवसेना जास्त जागा मागण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवसेनेच्या अतिरिक्त जागांच्या मागणीला अंकुश लावण्याचा प्रयत्न केल्याचं सूत्रांकडून कळतंय। हा त्या तीन पक्षातला चर्चेचा विषय आहे। कोणी किती जागा लढवायच्या हा त्यांचा प्रश्न आहे। मी महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष असे मिळून आम्ही आमच्या जागा वाटपामध्ये कोणताही ताणतणाव नसेल हे मी खात्रीनं सांगू शकतो। अशा वेगळे लोक, वेगळे नेते पक्षाचे वेगळ्या गोष्टी बोलत असतात। नक्की शेवटी बसून पक्षाचे श्रेष्ठी अंतिम निर्णय करतात। तोपर्यंत या आकडेवारीला आणि क्लेम्सना फारसा अर्थ आहे असं मला वाटत नाही। पण आता दोन नवे मित्र भारतीय जनता पक्षाने जोडलेले आहेत। आता त्या मित्र पक्षांचीच चैनी जोरात आहे। त्यामुळं भारतीय जनता पक्ष कदाचित 120-130 जागांवर समाधान मानावं लागेल आणि उरलेल्या सगळ्या जागा या एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्हींच्या पक्षाला द्यावे लागतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।